शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे 17 मे 2026. सकाळचे 7 वाजलेत आणि मी आहे नारायणपूरमध्ये. आणि आपल्याला समोर दिसत आहेत हे दोन अजस्त्र किल्ले. एक आहे पुरंदर आणि एक आहे वज्रगड. पुरंदर जितका अभेद्य आहे तितकाच वज्रगड छोटा आहे, पण तितकाच अटीतटीचा किल्ला आहे. वज्रगडला रुद्रमाळ असंही म्हटलं जातं. आणि वज्रगडाचं जर महत्त्व सांगायचं झालं तर शत्रूला जर पुरंदर जिंकायचं असेल तर शत्रूला अगोदर वज्रगड जिंकणं खूप महत्त्वाचं असायचं. त्याच्यामुळं वज्रगडाचं महत्त्वही तितकंच आहे. आणि पुरंदरबद्दल जर बोलायचं झालं तर पुरंदरचा इतिहास, पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावरती झाला होता. आणि दुसरी एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना ज्या या किल्ल्यावरती घडली होती ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पुरंदरचा तह केला होता, ज्यामध्ये 23 किल्ले महाराजांना गमवावे लागले होते, तो पुरंदरचा तह याच किल्ल्यावरती झाला होता. आणि या तहाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा एक वीर मावळा गमावला होता. त्याचं नाव होतं वीर मुरारबाजी देशपांडे, ज्यांनी अवघ्या 700 मावळ्यांसह दिलेर खानाच्या 5000 सैन्यांना पाणी पाजलं होतं. तर असा हा पुरंदर आणि हा वज्रगड. आपण एकदा अवश्य या किल्ल्याला भेट दिली पाहिजे, कारण या दोन्ही किल्ल्यांचं ऐतिहासिक महत्त्व आपल्या इतिहासामध्ये खूप आहे. तर एकदा अवश्य भेट द्या. थँक्यू.